या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। जुन्नर तालुक्यातील काचळवाडी सावरगाव येथे सन 1980 उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार सोहळा दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झालाय। कचन विकास महामंडळाच्या वतीने 2023 मध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचा अनावरण जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले। आपल्याला जर प्रगती करायची असेल तर शिवविचारांशिवाय पर्याय नाही। मी खूप भाग्यशाली आहे, कारण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा 1980 सन या काचळवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्थापना झाली आणि आज माझ्या हस्ते या स्मारकाचा जीर्णोद्धारानंतर अनावरण सोहळा संपन्न होत आहे, असे उद्गार उद्घाटनाप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केलेत। स्मारक अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने सकाळच्या प्रहरी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आणि प्रतिकृतीची काचळवाडी गावातून ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पथकातील लहान मुले व मुलींनी अनेक पारंपरिक मर्दानी साहसी प्रात्यक्षिके सादर केलीत। जुन्नर तालुका माजी सैनिक संघातील सर्व माजी सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास परेडने मानवंदना दिली आहे। यावेळी व्याख्याते प्राध्यापक गजानन शिंदे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न झाले। उपस्थित मान्यवर आमदार अतुल बेनके, अरुण पारखे, सागर कोल्हे, राजन बाळसराफ, रुपेश जाधव, सोपान जाधव, दिलीप खिलारी, माजी सैनिक संघटना जुन्नर तालुका पदाधिकारी प्राध्यापक गजानन शिंदे, सर शिवचरित्र व्याख्याते अनंत बोमले, अनिल मनसुख, आयोजक कचन विकास मंडळाचे अध्यक्ष बाळशीराम कचन, सचिव श्रीहरी कचन, संघटक दिनकर कचन, सर्व पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक लक्ष्मण दातखेळे यांनी केले। जरी आपला कार्यक्रम मर्यादित असला तरी ह्या कार्यक्रमाला सोन्याच्या धाग्यामध्ये ओवण्याचं काम कचन कुटुंबाने केलेलं आहे। या कचन कुटुंबियांनी, कारण मला आठवते मी लहान होतो, या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेला सुरुवातीला माझ्या पूर्ण स्मरणामध्ये आहे, परंतु कालखंड तुम्हाला आठवत नाही। आम्ही लहान असायचं, त्याच्यामध्ये आम्ही तळाजीबुवा यांचा नक्कीच आनंदाचा वाटा असायचा। सेवाभावाच्या दृष्टीने छत्रपतीवर प्रेम करणं, संप्रदायावर प्रेम करणं, दगड बाबावर प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्यासमक्ष पाहिलेली आहे। कारण मी ह्या घरात काही दिवस राहिलो, या घरामध्ये काही दिवस मी राहिलो। त्या काळामध्ये मला तबाजी भाऊने एक चांगला प्रकारचा आशीर्वाद दिला होता। कोण दिवस येईल, कसा कोण जाणतो, हे तुकडोजी महाराजांचं एक प्रमाण असेल। कोणाच्या जीवनामध्ये कोणता दिवस कशा पद्धतीने उगवेल हे सांगता येत नाही, परंतु आजचा जो कचन कुटुंबियांच्या जीवनामध्ये हा दिवस उगवलेला आहे, हा स्वागतार्ह दिवस आहे, तुमचा सन्मान करावा असा दिवस आहे। भले तुम्ही आज सर्व पाहुण्यांचा सन्मान करता,
परंतु आज आम्ही सगळेजण तुमचा सन्मान करतो, कारण तुमच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारचं उज्ज्वल आणि पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहे छत्रपतींचा. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये निश्चित सगळ्यांना समाधान आहेच. आज आमच्या घरामध्ये लग्न आहे, तरी पण आपण या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी येणं, आणि मला समजलं आदिल साहेब येतात त्यामुळे मला गेलंच पाहिजे. तर तुम्ही आमच्या भागात आल्यानंतर आम्ही ना उपस्थित राहणं हा आमचा कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या स्वागतासाठी आमचं काम आहे. या ठिकाणी आताच आमचे माजी सैनिक बोलून गेले छत्रपती शिवरायांच्या बद्दल अतिशय सुंदर. त्यांनी आपल्या वागविश्वातून वाचेतून गोड असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे की आपल्या मुलांना त्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे. छत्रपतींना आई साहेबांनी घडवलं, जिजाऊ आई साहेबांनी घडवलं, आणि आई साहेबांनी आई छत्रपती शिवरायांच्या माता या त्यांच्या आद्यगुरु आहेत. आणि त्या आद्यगुरु आहेत ते आपल्या संस्कृतीला धरूनच आहे, कारण मातृ देवो भव हे आधी म्हटलेलं आहे. आईला महत्व आहे. आई ही मुलांना घडवू शकते, आई ही मुलांना दिशा देऊ शकते. भले व्यासांनी उद्गार काढले असतील मातृ देवो भव, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सगळ्यात अगोदर धन्यवाद आईला दिलेला आहे. धन्य माता म्हटलेलं आहे, पिता नंतर ठेवलेलं आहे. 2 नंबरला पिता आहे, आधी माता. धन्य माता पिता तयाची, आधी आई, आधी माता मग पिता. पिता 2 नंबरला का ठेवला असेल? मग क्रांतिकारक, पण कधी बी पिता असा गोंधळ होतो त्याचा. म्हणून आपल्या जीवनामध्ये या विकृतीचं दर्शन घडू नये यासाठी ती माता आपल्या पतीला सुद्धा घडवू शकते, आपल्या मुलांना सुद्धा घडवू शकते, आपल्या कुटुंबांना सुद्धा घडवू शकते. एवढी ताकद पॉवर स्त्रियांमध्ये आहे. पण आधुनिक काळाच्या दृष्टीनं तुमची वाटचाल चुकीची आहे असा आमचा दावा आहे. शूरत्वाला किती महत्व दिलं पाहिजे, वीरत्वाला किती महत्व दिलं पाहिजे, संस्काराला किती महत्व दिलं पाहिजे, संस्कृतीला किती महत्व दिलं पाहिजे हे जाणण्याची क्षमता असणाऱ्या आपल्या मुली आहेत. खूप शिका, खूप मोठ्या व्हा, पदवीधर व्हा, हाय लेवलच्या ऑफिसर व्हा, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करा एखाद्या कंपनीचं. पण आपली जी भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीवर कायमस्वरूपी प्रेम करा. एवढंच माझ्या माता भगिनींना माझं अतिशय प्रेमाचा संदेश आहे, मार्गदर्शन आहे. किंबहुना मी विनंती म्हणेन, तुमचा प्रवास यशस्वी झालाच पाहिजे. यशस्वी जीवनाकडे तुमची वाटचाल घडलीच पाहिजे. तुम्ही आताच्या मुली कमी नाहीये, आता आपल्या जुन्या म्हाताऱ्या गेल्या, पण त्या काय साध्या होत्या. तुम्ही म्हणायच्या सासूचा काही जात नाही, तिचं बरोबर असायचं, तिचं चुकीचं नसायचं. तुम्हाला तो जाच वाटायचा, तुम्हाला नाही, तुमच्या आया बिया सासा त्यांना जात वाटायचा. पण त्या कणखर अशी माझी सून बनली पाहिजे, तिच्या मनगटामध्ये ताकद वाढली पाहिजे, शक्ती वाढली पाहिजे, संस्कार संपन्न केलं, तिला तिचा प्रपंच घर उभं करता आलं पाहिजे. त्या मागचा तो उद्देश असायचा आमच्या जुन्या आयांचा. याचा अनुमान आपण काढत नाही. जशी माझी छत्रपती शिवरायांची माता सकल सौभाग्य संपन्न म्हणतोय मी, सकल सौभाग्य संपन्न. वज्र चुडे मंडी बोलतो मी त्यांना. वज्र चुडा हा कुणी हातामध्ये धारण करत नाही. वज्र चुडा हातामध्ये धारण करण्याची क्षमता असणारी माता या जगाच्या प्राण्यामध्ये एकच होऊन गेली, आणि त्या मातेचं नाव आहे जिजाऊ आईसाहेब. आणि तिनं त्या वज्र चुडे मनगटामध्ये असणाऱ्या त्या चुड्यानं आपलं लेकरू घडवलेलं आहे. त्या मनगटामध्ये तलवार कशी पेलवायची हे त्या मातेनं शिकवलेलं आहे. वीराबरोबर शुराबरोबर लढायचं कसं हे त्या मातेनं शिकवलेलं आहे. आणि त्या मातीमध्ये सज्जन हो तुम्ही आम्ही जन्माला आलेले आहोत. ज्या मातीत छत्रपतींचा जन्म झाला त्या मातीमध्ये आपल्याला प्रेरणा आहे छत्रपतींची. आणि म्हणून छत्रपती आपल्या जीवनाशी घट्टशी झाले पाहिजे. छत्रपतींवर यथार्थ आपण सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. सगळे मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे बंधू भगिनी आणि माता, सगळ्यांना माझा जय शिवराय.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे खासदार साहेबांना बोलवलं होतं. ते न येता मला असं वाटलं की मी आलो चांगलं झालं आज, कारण आपल्या मराठी मातीतला एक कला प्रकार इथे सादर झाला जो आम्ही भान हरपून पाहत होतो. ही आपली संस्कृती आहे, ही आपल्या जुन्नर तालुक्याने सांभाळलेली आहे. त्या न्यू भैरवनाथ जानपथकाचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि हा सुंदर छोटेखानी आणि घरगुती समारंभ, कारण घरचा समारंभ मी असं मानतो, आणि हा घरगुती समारंभ अतिशय उत्कृष्ट प्रकारे आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. आपण एकदा चांगली घोषणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की. या घोषणेमध्येच एक उत्साह असतो आणि तोच उत्साह आम्हा सैनिकांना लढाईच्या मैदानात सुद्धा खूप मोठी शक्ती देऊन जातो. व्यासपीठावर बसलेले आपले लाडके आमदार अभिषेक बेंके आणि इतर सर्व मान्यवर तसेच सगळे उत्साही ग्रामस्थ सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि आज माजी सैनिक संघटन जुन्नर तालुका यांना आपण या जीर्णोद्धार सोहळ्यामध्ये बोलवलं आणि त्यामध्येही महाराजांना मानवंदना देण्याचा मान दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. मला वाटतं हे पहिल्यांदा घडले की आम्ही सैनिकांनी कुठेतरी आमच्या शिस्तीत माझी आहोत आता, त्यामुळं त्या प्रकारच्या शिस्तीमध्ये उभे राहून एक छानशी मानवंदना महाराजांना पहिल्यांदा दिली. खूप आनंद वाटला. आपण या पुण्यभूमीत राहतो, सगळ्यांना माहिती आहे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीशी त्यांचं नातं हे बालपणाशी जोडलेलं आहे. जुन्नर तालुका असेल, शिवनेरी जिल्हा असेल आणि पुणे या भागामध्ये त्यांचं बालपण गेलं आहे. आणि आपण नेहमी बघतो की जिथं आपण आपलं बालपण काढलेलं असतं, प्राथमिक शाळेत जिथं आपण शिकतो ती शाळा आपण जन्मभर कधीही विसरत नाही. महाराजांनी त्यांच्या जीवन काळामध्ये नेहमी या पुण्यभूमीची त्यांच्या काळामध्ये आठवण ठेवली असेल. लहान लहान खेळ ते खेळले असतील, ते त्यांना इथंच खेळायला मिळाले आणि ते त्यांना नेहमी आठवत असतील. आणि त्याच स्थानावर आज आपणही लहानाचे मोठे झालो, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. महाराजांचा जयघोष आपण नेहमी करतो, पण मी नेहमी म्हणेल की तुम्ही महाराजांचा जयघोष नाही केला तरी चालेल, पण त्यांच्या विचारांना मात्र धरून चाललं तर महाराज जास्त आनंद होते. आणि त्याची आता खूप गरज वाटते. खास करून तरुणांसाठी मी नेहमी सांगेल की महाराजांचे जे विचार होते ते विचार जास्तीत जास्त पुढे कसे जातील याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि ते जाण्यासाठी महाराजांच्या चांगल्या पुस्तकांचं वाचन त्यांनी केलं पाहिजे. महाराजांवर लिहिलेली अत्यंत उत्कृष्ट दर्जाची पुस्तकं आपल्या शाळांच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात, ती वाचली पाहिजे. मी तर म्हणजे त्यांचं पारायण केलं पाहिजे. मी लहानपणी चौथीत असताना माझे वडील शिक्षक होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक त्यांनी मला आणून दिलं होतं. साधारण 400-450 पानांचं ते पुस्तक मी चौथीत असताना वाचून काढले. पालकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांना आपण ही पुस्तकं कशी वाचायला देऊ, त्यांनी त्यांचं आयुष्य घडेल. महाराजांना जाणता राजा यांनी पदवी दिली. कोण म्हणलं त्यांना जाणता राजा? समर्थ रामदास स्वामी. इथे फोटो पाहिला फार छान वाटलं. समर्थ रामदास स्वामींनी त्यांना जाणता राजा ही पदवी दिली आणि त्यांचा यथोचित सन्मान केला. पुढे त्यांना ते म्हणतात श्रीमंत योगी. श्रीमंत योगी ही साधी गोष्ट नाही. म्हणजे आज एवढं मोठं राज्य करून जो माणूस योग्यासारखा राहिला म्हणून श्रीमंत योगी. असे पुण्यश्लोक शिवाजी महाराज आपल्यासाठी नेहमी आदर्श आहेत. त्याचप्रमाणे महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर राज्य निर्माण केलं. त्यांची आई जिजाऊ माता त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल होता. आई जिजाऊ होती म्हणून महाराज झाले हे म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि म्हणून मी नेहमी मातांना भगिनींना विनंती करतो की वडिलांना किती वेळ असतो माहिती नाही, पण मुलांवर मातांचं लक्ष जास्ती पाहिजे.
ते जर असेल तर मुलं नक्की घडतात. तर मी ती विनंती तुम्हाला करेन सगळ्यांना. त्यानंतर स्मारकाची आपण अतिशय उत्कृष्ट अशी आज जीर्णोद्धार केला. खरं म्हणजे स्मारक जुनं होतच, जीर्णोद्धार केला. तर मी एक नम्र विनंती आमच्या माजी सैनिकांतर्फे करेल की ह्या स्मारकाची यथोचित काळजी सुद्धा घेत जा. बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण महाराजांचे पुतळे उभारले जातात, मोठमोठे कार्यक्रम होतात, हार घातले जातात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्ही बघाल तर ते सुकलेले हार महाराजांच्या गळ्यात तसेच असतात. अतिशय दुःखदायक चित्र असतं ते. कार्यक्रम करून सगळे निघून गेलेले असतात आणि तो हार मग पुढच्याच कुठल्या तरी कार्यक्रमाला निघतो. हे अतिशय विदारक दृश्य असतं, ते घडू देऊ नका. निदान 500-700 लोकांचं इथे गाव असेल, मला नेमकी संख्या माहिती नाही, पण जबाबदारी घ्या. 365 दिवस त्या स्मारकाकडे लक्ष ठेवा. ही आमची सगळ्यांची एक नम्र विनंती तुम्हाला असेल. त्यानंतर माजी सैनिक संमेलन जुन्नर तालुका नारायणगावला आमचं ऑफिस आहे. तुमच्या भागात काही तरुण सैन्य दलामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतील, त्यांना काही अग्निवीरबद्दल काही माहिती हवी असेल, काही प्रेरणा हवी असेल तर ती आमच्या ऑफिसमधून निश्चित मिळेल. आमचं संघटन देशसेवा केल्यानंतर आता समाज सेवा कशी करता येईल ह्या मार्गावरच पुढे वाटचाल करते. पुन्हा एकदा कचन कुटुंबीय ज्यांनी अतिशय महाराजांवरचं प्रेम आपलं जपत आज जीर्णोद्धार सोहळा ठेवला, इतक्या सुंदर जीर्णोद्धार सोहळ्याला आम्हाला सगळ्यांना बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आपल्या गावामध्ये अत्यंत आनंदाचं क्षण आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर मी इथं आल्यानंतर पाहिलं, लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, भगवा फेटा बांधून आमच्या भावकीने आपण सर्वांनी अत्यंत एक प्रेरणा मिळेल असं महान कार्य जे 1980 साली आदरणीय राजूजी राजाराम कचन यांच्या स्मरणार्थ रंगनाथ राजूजी कचन, बरोबर ना, आणि जयंतराव कचन यांच्या कुटुंबाने इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1980 साली तो उभा केला. आता मी एक योगायोग सांगतो. 1980 साली ज्या वेळेस पुतळा उभा केला त्या 1980 साली डॉक्टर अमोल कोल्हे आणि अतुल बेनकेचा जन्म झाला. आणि आज त्या 42 वर्षानंतर त्यांच्या मागे असते आज पुन्हा एकदा त्याचे जीर्णोद्धाराचा शुभारंभ आमच्या हस्ते झाला. हे खरं तर आमचं भाग्य समजतं. आज कचन भाऊकी एकत्र आले. त्यांचे जे वडील, त्यांचे आजोबा, पंजोबा यांचा सगळा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि तेव्हापासून ही जी भावकी एकत्रित आली आणि एकत्रित पद्धतीने आपल्या वडिलांनी जे काही उभं केलं होतं ते पुन्हा एकदा ते जीर्ण झालंय, त्याचा उद्धार केला पाहिजे. आणि ह्या आपल्या छोट्याशा गावामध्ये, छोट्याशा वाडीमध्ये, छोट्याशा भावकीच्या सर्व कुटुंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक असेल किंवा या सर्व परिसरामध्ये जे विकास कामं असतील, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याकडे आहात, जेव्हा जेव्हा या बद्रीनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एकत्रितपणे बसतो तर आपल्याला सर्वांना सन्मानाने अभिमानाने सांगावं असं वाटेल की माझ्या या सावरगावमध्ये, माझ्या या कासरवाडीमध्ये, या कचन भावकीच्या परिसरामध्ये एक चांगलं कार्य उभं केलं. हे कार्य आम्ही करू शकलो हे आम्ही आमचं खरं तर भाग्य समजतो. कारण आपण सर्वजण जे लोक आहोत हे मराठी मातीतले शेती करणारे कुटुंब आहोत. आपण सर्व जे लोक आहोत कचन भावकीचे या गावात आणि परिसरामध्ये किती लोक आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही सर्वजण मुंबईला काय गेले याची आम्हाला कल्पना आहे. तुम्ही मुंबईवर जेव्हा येता तेव्हा आपले वडील, आपले पूर्वज हे काबाड कष्टाने हमाली करण्यासाठी मुंबईला येईल. कारण का तर आमचा दुष्काळी प्रदेश होता, आमच्याकडे इथं पाणी नाही. आणि तेव्हापासून तुम्ही जे कष्ट केले, जे काही कमावलं, जे काही मोठे झाले, पण मोठं जरी तिकडे झालं असेल तर मातीची नाळ तुम्ही तुमची तोडली गेली नाही. आणि आज तो उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो तुमच्यावर चेहऱ्यावर दिसतो तो अत्यंत सगळ्यात मोठा आहे असं माझं आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पैलू किती आहेत सांगायला तेवढे थोडे आहे.
अनेक इतिहासकार, अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास आपल्या आपल्या परीने सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करतात. पण मला आवर्जून ठामपणे सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता, सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाण्याच्या, कुठल्या जाती धर्माच्या विरोधातला नव्हता, एका अपप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याचा विचार होता. तो जगाला खऱ्या अर्थाने कुणी दाखवला तर तो आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दाखवला. आपल्या भूमीचे सुपुत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा जगातला एकमेव राजा आहे. अनेक राजे होऊन गेले, पण एकमेव असा राजा आहे 400 वर्षानंतर सुद्धा त्याच्या भक्तांमधली संख्या ही वाढत चालली आहे. काळानुरूप अनेक राजांचा विसर पाडला. अजूनही काही राजे आपल्या स्मरणात आहे, त्यांचंही बऱ्याचशा राजांचं नाव मोठं आहे. पण आपल्या हिंदुस्थानाचा हा हिंदू राजा जगभरामध्ये त्याचे भक्त वाढत आहेत. हे का वाटतंय? त्याचं काहीतरी कारण असेल ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनाचं चरित्र जर आपण अंमल केली, त्याचा खरा विचार जर आपण त्याचा अभ्यास केला, तर आपण जे बघतोय या प्रत्येक क्षेत्रात, प्रशासनात, राजकारणात, समाजकारणात, लढाईत, अकाउंटिंग मध्ये, बिझनेस मध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेतला तर तो माणूस त्या क्षेत्रामध्ये यशस्वीच होतो, असं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. आणि म्हणून या महाराजांची प्रेरणा तुमच्या आता पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला हा छत्रपती शिवाजी महाराजांची हे स्मारक हे फक्त त्याला पूजण्यापुरतं नसेल, तर हे स्मारक त्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणार. मुलं जेव्हा जन्माला आता अभ्यासक्रम बघायचा, जसं जसं असं तंत्रज्ञान वाढतं, सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यावर आता डिबेट चालू होतात की छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची कामं जरा कमी केली. भविष्यात कोणाची सत्ता येईल, कोण पुढे राहील, काय अभ्यासक्रम होईल, कोणाला राहत ते पुस्तकं ठेवतात, काय ठेवतात, हा भाग वेगळा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर आपण आपल्या घरातूनच, आपण आपल्या भावकीतूनच, आपण आपल्या मनातूनच आपल्या पुढच्या पिढीला ते शिकवलं गेलंच पाहिजे की हा आपला राजा होता आणि त्याच्या पायीच आपण सगळं आहोत. तो विचार, ती शिकवण जोपर्यंत आपण त्याला देत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती, तो मुलगा हा निश्चित प्रकारे आपल्या महाराजांनी सांगितलं ना, किती मोठे व्हा पण आपलं धर्म, आपलं संस्कार विसरू नका. याच्यासाठी सगळ्यात जास्त मदत, सगळ्यात जास्त आधार, सगळ्यात जास्त शिकवण आपल्याला कोणाची भेटेल तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची भेटेल. आणि त्याचे तुम्ही पाईप ठरवला, 50 रुपये असेल, 100 रुपये असेल, 1000 रुपये असेल, घरटी तुम्ही जे पैसे दिले, हा विचार हा इतका महान आहे, त्या पैशाला किंमत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाला, याला महत्व आहे. म्हणून आज मी आणि खासदार साहेब यांचे बंधू असतील, आम्ही तुमचे प्रेरणा वाढवण्यासाठी, हा विचार हा जतन करण्यासाठी आज इथं आलो. आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करतो. मी जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये आलो तेव्हा प्रत्येक वेळेस एकच प्रश्न निर्माण होतो, तुम्ही आमचे रस्ते केले, सगळ्या विकासाच्या कामामधून ग्रामपंचायत समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतच्या इमारती बांधल्या, स्मशानभूमीचं काम केलं, दवाखान्याचं केलं, शाळेचं केलं, जिथं सभागृह असेल ते देतात. पण आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला असतो तो इथल्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा आहे. आणि तो पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली, मी तुमच्यामध्ये सहभागी झालो. त्याच्यातल्या तांत्रिक अडचणी काय काय ते सगळ्या आपण पाहिल्या. पण त्या तांत्रिक अडचणीसह तुमची इथली पाणी संघर्षाची जी कृती समिती आहे, म्हणजे मीच सांगतोय असं नाही, त्यांनी पण अत्यंत उल्लेखनीय काम केलं. त्यांच्याबरोबर वेळोवेळी जाऊन मंत्र्यांबरोबर बैठक असतील, सत्ता बदलली तर त्या मंत्र्यांबरोबर बैठक असतील, अधिकाऱ्यांबरोबर बैठक असतील, त्याच्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर करून त्या आता परिपूर्ण न्यायासाठी येत्या काही दिवसात त्याची आपली ऑर्डर निघणार. त्याला पैसे सुद्धा आरक्षित केलेत. आणि ही सगळी गोष्ट मदत करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आम्हाला सर्वांना सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केली आहे. आणि मला खात्री आहे
या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादाच्या प्रशासनामध्ये आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये जी जलद गती असते, येत्या काही दिवसांमध्ये या कामाची ऑर्डर निघून ते टेंडरला गेल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री तुमच्या तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी, एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे मी तुम्हाला देऊ इच्छितो. आम्ही आमचं सर्व बदल असेल, खासदार साहेब असेल, मी असेल, सरकार दरबारी असेल, ते वापरून निश्चित प्रकारे आपल्या या पाण्याचा प्रश्न हा मिटवल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. परवा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे आपल्या बस्ती आणि पंचकृषीमध्ये, खूप मोठा कार्यक्रम आपण तिथे संपन्न करतो. काही काल परवा मला ग्रामस्थ आले, ते बोले नदीला पाणी आहे तसं जरा कमी झालं, पण ते कार्यक्रमाची आम्ही आता लाइटिंग खूप केली, ते लाइटिंग जरा पाणी असल्यावर जरा अजून बहारदार दिसेल, जरा रिफ्लेक्शन दिसेल. म्हणून मी काल इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना फोन करून, आता परवा फोन केला, कालपासून आपल्या नदीला या केटीचं पाणी सोडण्याचं काम आपण केलं. मी जेव्हापासून आमदार झालो, एक गोष्ट आपण सर्वजणी निक्षून पहा, मीना नदीच्या पाण्याला आपण कुकडी प्रकल्पामध्ये वापरून दिलेलं नाही. वडद धरण त्याचं पाणी हे फक्त मीना शाखा कालवा आणि मीना नदीचे सगळे केटी भरण्यासाठी आपण ते पूर्ण करतोय. आणि ते पाणी जे आपलं 100-150 सेफ्टीवर आपण ठेवलेलं आहे प्रकल्पामध्ये, ते आपण आता आपल्या खिलारवाडी, कातळवाडी, गारोपट या सगळ्या परिसरामध्ये हे वापरण्यासाठी हे आपण आरक्षित ठेवलं. नाही तर काही दिवसामध्ये ते पाणी पण आपल्या डोंगरावर गेल्यामुळं या परिसर सगळा ओलिताखाली येईल. 8 महिन्याची शेती 12 महिने येईल आणि चांगल्या प्रकारचं सुजलाम सुफलाम. खासदार साहेबांचे सागर कोहली साहेब हे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. तसे इतरही जे सामाजिक कार्यकर्ते, इतर लोक, ग्रामस्थ लोक आणि इतर काही लोक उपस्थित राहिले, त्यांचे मी मनापासून मी अभिनंदन करतो. थोडक्यात आमचे कचन विकास मंडळ यांच्या कार्याचा थोडासा मी अनुभव आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या दाखवतो. आमचं धार्मिक दायित्व काचवाडी सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे महंत गजवीरनाथ महाराज यांच्या समाधीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा करण्यासाठी, चौपळी मंदिर बांधण्यासाठी कैलासवासी धोंडूबाबाची कचन, कैलासवासी राजारामबाबाची कचन, कैलासवासी किसनबाबाची कचन यांनी गट क्रमांक 705 मधील त्यांच्या सामायिक जागेपैकी 4 गुंठे जागा दिली. तसेच कचन भावकीतील वरील 3 प्रमुख कुटुंबातील व त्यांचे वारसदार, काचवाडीतील सर्व ग्रामस्थ व त्यांच्या तालुक्यातील इतर पंचक्रोशीतील काही मान्यवरांच्या मध्यस्थीने जुन्नर येथील मेहनवार सिव्हिल जज ज्युडिशियल सो यांच्या न्यायालयाच्या दिनांक 16/3/2019 तोडजोड नियमानुसार कैलासवासी धोंडूबाबाची कचन, कैलासवासी राजूजी राजाराम कचन, कैलासवासी किसनबाबाची कचन यांच्या वारसदाराकडून गट क्रमांक 7 मधील सामायिक जागेपैकी 9 गुंठे श्री कैलास 9 गुंठे जागा दिली. तसेच कैलासवासी मारुती धोंडू कचन यांच्याकडून गट क्रमांक 706 मधील 2 गुंठे मंदिराच्या सभोवतालच्या परिसरासाठी महंत गजवीरनाथ महाराज ट्रस्ट काचवाडी उदाहरण म्हणून देण्यात आली. कचन भावकीच्या स्फूर्तीस्थान कैलास धोंडूबाबाची कचन 1885 ते 1965, कैलास राजूजी राजाराम कचन 1910 ते 1979, कैलास किसन बाबाजी कचन 1914 ते 1962, कैलास मारुती धोंडू कचन 1933 ते 1989, कैलास शंकर धोंडू कचन 2000 साली यांच्या प्रेरणेने भावकीच्या कुटुंबातील सर्व नागरिकांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य इत्यादी क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने दिनांक 6/4/19 रोजी कचन भावकी या नावाने कार्यकारी मंडळाची स्थापना केली. गट क्रमांक 705 या सामायिक जागेतील 5/3/1980 रोजी श्री शिवछत्रपती महाराज यांच्या अनावरण केलेल्या स्मारकाचा जीर्णोद्धार कचन विकास मंडळाच्या माध्यमातून
श्री अतुल वरदराव बेनके माननीय आमदार श्री तालुका तसे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित दिनांक 24/12/2023 रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सामाजिक बांधिलकी दिनांक 12/11/21 रोजी कच्चन भावकीच्या सार्वजनिक जागेतील श्री अतुल वरदराव बेनके माननीय आमदार जुन्नर तालुका श्री अरुण शेठ पारके इतर मान्यवरांच्या उपस्थित नियोजित सामायिक चौरस रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। या कामासाठी रुपये 10 लाखाचे अनुदान माननीय आमदार साहेबांनी मंजूर केले। दिनांक 22/4/22 रस्त्याचे काम पूर्ण झाले। कच्चन भावकीच्या कार्यकर्मी व सभासद करणे माननीय खासदार अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघ व आमदार अतुल बेनके व श्री अरुणशेठ पारके यांचे मनापासून आभार। श्री शिव छत्रपती महाराज यांच्या स्मारकासभोवतालच्या जागेत पेवर ब्लॉक मुरुम टाकणे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आमदार श्री बेनके साहेबांच्या प्रयत्नातून 6 लाखाचे अनुदान मिळून सदर जागेचे काम 20/6/2023 पूर्ण झाले। कच्चन विकास मंडळ स्थापना दिनांक 15/1/2023 कच्चन भावकीच्या सर्वसाधारण सभेतील दिनांक 28/8/21 ठरावानुसार कच्चन भावकी मंडळाचे कच्चन विकास मंडळ नियोजित असे सर्वमती नामकरण करण्यात आले व मंडळाची कार्यकारिणी झाली। या निमित्ताने आम्ही सर्व कच्चन मंडळ यांच्यातर्फे आणि अतुल शेठ बेनके आमदार खासदार साहेब यांचे बंधू यांचे सागर कोल्हे यांचेही मनपूर्वक आभार मानतो व सर्व समाजाचे आणि इतर लोकांचे आभार मानतो। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।